Hello everyone. So today our topic is on yoga and stress management. आपल्यासोबत आहे दिव्या राऊत. ती आपल्या योगा एक्सपिरियन्स आणि योगा अँड स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल बोलणार आहे. सो हॅलो दिव्या. हॅलो. तो आपण आज योगाबद्दल बोलणार आहोत अँड खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे ह्याच्यामध्ये आणि बेसिकली आपण आज बेसिक क्वेश्चनपासून चालू करूया. सो दिव्या, व्हॉट इज योगा? So yoga is derived from a Sanskrit word known as yog. It is a union of mental, physical and spiritual practices. हे आपण आत्ताच करत नाही आलो, हे आपले पूर्वज पण करत आलेले आहे. बेसिकली त्याचे ओरिजिन आणि त्याचे ट्रेसेस हे एन्शंट इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जे आपण म्हणतो तेव्हापासून ट्रेस झालेले आहे. इट इज अन 8 फोल्ड सिस्टम जे आपण अष्टांग योगा म्हणतो. आपल्यासाठी 8 फोल्ड सिस्टम, पण आयुर्वेदा योगामध्ये किंवा योगामध्ये आपण त्याला अष्टांग म्हणतो. ज्याच्यामध्ये यामा येतं, नियमा येतं, आसना हे तुम्हाला माहितीच असेल, आसना येतं, प्राणायाम येतं मोस्ट फेमसली, मग प्रतिहार येतं, धरणा येतं आणि ध्यान दॅट इज मेडिटेशन येतं आणि द लास्ट स्टेज ऑफ योगा दॅट इज समाधी येतं. सो ह्या 8 फोल्डमध्ये आपण प्रॅक्टिस करतो. वी स्टार्ट विथ यामा दॅट इज रूल्स फॉर लिव्हिंग इन अ सोसायटी, नियमा दॅट इज सेल्फ रिस्ट्रेनिंग रूल्स, त्याच्यानंतर मग धरणा दॅट इज कॉन्सन्ट्रेशन, मेडिटेशन आणि लास्ट स्टेज दॅट इज समाधी, जी आता ऑब्टेन करायला खूप डिफिकल्ट झाली आहे बिकॉज आता लोकांचं डे टू डे लाईफ हे खूप बिझी झालेलं आहे. सो समाधी ती स्टेज होती जी सेजेस किंवा एन्शंट सेंट्स वगैरे प्रॅक्टिस करायचे, दॅट इज द समाधी स्टेज. पण असं पण म्हणलं जातं की योगा म्हणजे ही समाधी, इट्स लाईक समाधी आपण एकदमच डेड होऊन जातो, हाफ डेड. पण मग हे योगामध्ये कसं इम्प्लिमेंट झालं आहे? सो दॅट इज बेसिकली तुम्ही हे तुमच्या बॉडीला या 7 स्टेजेसनी ट्रेन करतात अँड देन इट्स नॉट डेड, इट्स अबाउट गेटिंग स्पिरिच्युअली सो हाय इन लाईफ किंवा गेटिंग स्पिरिच्युअली सो कॉन्शियसनेस विथ द गॉड. यू गो इन टू दॅट स्टेज ऑफ समाधी वेअर यू डोंट हॅव टू, म्हणजे तुम्हाला काहीच कशाची गरजच नसते. यू हॅव अटेंड एव्हरीथिंग इन लाईफ आणि आता यू आर इन दॅट समाधी की दॅट्स आय एम डन, माझा पर्पज जो आहे तो सांगतो. दिस इज अ शॉर्ट इंट्रोडक्शन जे मी योगाबद्दल सांगितलं. ओके, तर दिव्या आता आपला बेसिक क्वेश्चन क्लिअर झालेला आहे. म्हणजे काय काय असतं योगा आणि बेसिक म्हणजे आपण 8 लिम्स पण म्हणजे आपण ऐकली तिच्याकडून की काय काय आहे ते, दॅट आर ऑल्सो स्टेजेस ऑफ योगा. ओके, सो दिव्या, हाऊ वर यू इंट्रोड्यूस टू योगा? म्हणजे तुझा पहिला एक्सपिरियन्स म्हणजे तू कुठून योगा शिकली, म्हणजे तुझं असं इन्स्पिरेशन काय आहे योगाचं, तुझं योगा असं कुठे आलं आणि तू ते तुझ्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट कसं केलं हे तू जरा आम्हाला शॉर्टमध्ये सांगू शकतेस? येस, सो दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. योगा माझ्या लाईफमध्ये इंट्रोड्यूस झाला वेन आय वॉज ॲट अ व्हेरी यंग एज दॅट इज 17. सो 10चे वेकेशन्स ब्युटिफुल, 10चे एक्झाम संपतात, वी वॉन्ट टू एन्जॉय, वी वॉन्ट टू म्हणजे आणि माझ्या वेळी तर मला 10चा वेकेशनचा पिरियड खूप लॉंग होता. लाईक एक्झाम संपले मार्चमध्ये, आफ्टर दॅट इट वॉज लाईक जून जुलैपर्यंत आय वॉज फ्री. 2 मंथ्स काय ते मी माझी मजा मस्ती केली. मग तू काय करणार, मग सगळ्यांचं जूनपासून ऑफिस सुरू होतं, पण आमचं असं नव्हतं. जून जुलैमध्ये पण मला सुट्ट्याच होत्या. सो व्हॉट टू डू ॲट होम, ड्रॉइंग क्लासेस, सिंगिंग क्लासेस करून झालेले स्कूलच्या ह्याच्यामध्ये जनरली आपण करतोच. तर मग काय करणार, तर मग आई मला बोलली की आमच्या बाजूलाच एक हॉल होता जिथे योगा टीचर असायचे. ते मॉर्निंगला 7 to 8 हे योगा शिकवायचे फॉर ऑफिस पीपल किंवा वॉट एव्हर हुएवर वॉन्ट्स टू गो फॉर योगा. तिथे मला तिने सांगितलं की यू शुड गो फॉर योगा, यू शुड गो, लाईक इट इज मच नीडेड. म्हणजे ह्याच्या आधी तू योगा करायची नाही, यू आर कम्प्लिटली आय वॉज कम्प्लिटली ब्लँक अबाउट योगा. आणि हे पण कसं, इट वॉज आई वॉज द ड्रायव्हिंग फोर्स की यू शुड गो, यू शुड डू इट, इफ नॉट एनी अदर ॲक्टिव्हिटीज डू दिस. मोस्टली पीपल प्रिफर जिम्स रिसेंटली, बट शी वॉज द वन हू टोल्ड मी की जाऊन तर बघ, इट्स ओके, कम लेट्स गो. अँड आय वॉज व्हेरी हेफ्टी ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम वेन आय वॉज इन लाईक 10th स्टँडर्ड. सो आय विल कम दॅट henceforth when we are speaking. So then how that also got overcome because of yoga. And then I went. And first 2 days, first 3 days I was like की मी कोणाबरोबर योगा करते. There are 30s, there are 40s, people in the age group of 45. तुझ्या एजचे लोक नव्हतीच in त्या योगाच्या पिरियड. एक्झॅक्टली, असली तरी इट वॉज 25-23. I was what, just 17, like the youngest student मी असं बोलली. But sir was of that enthusiasm कि अरे wow, there is somebody who is of 17 years of age after a 10th, coming and joining the classes. He was very welcoming. And sir was my motivation, inspiration or the influence behind yoga, I can say. So I started taking my classes. First row मध्ये मी बसायची, झोप यायची. 7 ते 8 कोण जातं सकाळी 10च्या वेकेशन्स मध्ये, कोण आणि काय. म्हणजे मी पण
माझ्या 10th वेकेशनमध्ये ना खूप आळशी झालेलं, म्हणजे ॲक्च्युली तर लॉकडाऊन पिरियड पण होता, राईट. पण तुमच्या वेळेला तर नसेलच लॉकडाऊन पिरियड, Exactly. पण ते तर रेग्युलर रुटीन आणि हे सगळं असेल. राईट. मग योगा कोण करायला लागणार, तरी मग नंतर तू इन्स्पायर झाल्यानंतर, म्हणजे तुझ्या सरांची इन्स्पायर झाल्यानंतर म्हणजे तू खूप छान Yes, तयार right. झाली, प्रिपेअर झाली योगासाठी. Right. आणि मग पुढचं तुला स्टेप्स काढ. Absolutely. Yes, I will elaborate it that much की फर्स्ट लाईन मध्ये मस्तपैकी मी बसायची. आय वॉज लाईक ठीक आहे, करते आहे, होत आहे, बट नाही. वेन इट वॉज अ ग्रुप ऑफ 35 पीपल आय रिमेंबर. आणि त्या 35 मध्ये पण सरांचं सगळ्यांकडे लक्ष असायचं. दॅट वॉज द ब्युटी ऑफ टीचिंग लर्निंग योगा फ्रॉम हिम, की त्यांचं पर्सनल लक्ष असायचं की अरे शी इज डुईंग दिस वे, अरे हा असा केला पाहिजे, अरे दिस शुड बी प्रॅक्टिस्ड इन दिस वे. सो दॅट इज वॉट इन्स्पायर्ड मी द मोस्ट फर्स्टली. सेकंडली त्यांची वाईफ पण आमच्याबरोबर योगा करायची, शी वॉज ऑल्सो 70 years of age, सर वॉज 74 years of age. अँड तो फिटनेस, तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि द चेंज दॅट योगा हॅड बॉट इन हिम inspired me that nahi, I will take this forward. And then this journey of yoga slowly started. So this is how I started doing yoga. सो आता योगाचं एकदम मोठं तुझी जर्नी स्टार्टच झाली. मग नंतर तू असं योगा आसन शिकलीस, वेगवेगळं शिकलीस. राईट. मग बेसिक क्वेश्चन जे आजकालच्या अडल्ट्सना असतं, सो आ टॉपिक इज ऑन योगा अँड स्ट्रेस मॅनेजमेंट, बरोबर? राईट. तर आपण मेन टॉपिक, तुला स्ट्रेस आहे? ॲब्सोल्युटली. स्ट्रेस कोणाला नसतं. रिच, पुअर, 1st स्टँडर्ड, 5th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड, एव्हरीबडी हॅज स्ट्रेस. आणि आत्ताच्या काळामध्ये स्ट्रेस तर इज लाईक अ प्राईम फैक्टर दैट विल ट्रिगर योर डिजीज. दैट इज अ प्राइम फैक्टर दैट विल बी लाइक कि अरे स्ट्रेस था इसलिए ये हुआ, स्ट्रेस था इसलिए वो हुआ. सो इट्स लाइक अ ट्रिगरिंग फैक्टर. बरोबर. ओके. आजकालच्या जनरेशनला ते स्ट्रेस असतं. ॲब्सोल्युटली. सो तुझ्या लाईफमध्ये योगा आणि स्ट्रेस हे तू कसं रिलेट करते, आणि खरंच योगा स्ट्रेसला म्हणजे कमी करतं का, म्हणजे पुट डाऊन करतं का? म्हणजे आपण असं खूप स्टडीज करतो, आपल्या स्टडीजमध्ये पण आहे की डिफरंट योगाजमुळे काय काय असतं. तर तुला असं वाटतं का तुझ्या डे टू डे लाईफमध्ये तू जेव्हा योगा केलास, म्हणजे ॲट द एज ऑफ 70, तेव्हा तुला असं वाटलं का ते माझ्या स्ट्रेसला पण कमी केलं? सो मला हा प्रश्नाचा प्लीज उत्तर देशील? Absolutely. So when I started doing yoga, so as a kid you are very anxious. All the time you have anxiety. अरे माझी एक्झाम आहे, शिट काय होणार, अरे माझं प्रेपरेशन आहे, एज्युकेशन कॉम्पिटिशन आहे, किंवा माझे कॉलेज इव्हेंट्स आहे, अरे काय होणार, कसं होणार, स्ट्रेस आहे मला. बट बॅलन्सिंग दिस विथ योगा वॉज अ व्हेरी ब्युटिफुल टेक्निक. की कॉलेजमधून मॉर्निंगला ऑफकोर्स तुमचं ज्युनियर कॉलेज हे दुपारचं असतं. सो मॉर्निंगमध्ये मी योगा करायला जायची, माझं पूर्ण माइंड शांत करायची. नंतर मी कॉलेज अटेंड करायची, मी लेक्चर्स अटेंड करायची. योगा इज नॉट ओनली फॉर something that is physical, it is something for internal purposes also, that is your stress management. Once you go to the college, you're absolutely stress free, you're absolutely calm when you're sitting for lectures, when you're listening to the lectures, you can imbibe more. Because yoga मुळे कसं तुम्ही सकाळी योगा करून निघतात, your concentration is to the max, your energy levels in the body is to the max. आणि त्याच्यानंतर जाऊन लेक्चर्स अटेंड करणं आणि कॉन्सन्ट्रेट करून ते लेक्चर्समधून सगळं घेणं. आणि ॲज अ आर्ट स्टुडंट यू डोंट हॅव क्लासेस, यू हॅव टू सिट फॉर लेक्चर्स, यू हॅव टू अटेंड कॉलेज अँड यू हॅव टू टेक डाऊन नोट्स. सो मॅनेजिंग दॅट आणि ट्रॅव्हलिंग. सो आय वॉज लाईक मी राहते मला वाटतं माझं कॉलेज दादरला. सो इन दॅट ट्रॅव्हल टाईम ऑल्सो यू वुड have that energy, to sit down calmly and go attend lectures and cope up with everything, balancing it out आणि calmly सगळं घेणं. हे योगाने मला शिकवलं. ॲटलिस्ट लाईक स्ट्रेसबद्दल, किंवा जास्त स्ट्रेस घ्यायचाच नाही कुठल्या गोष्टीचा, वॉज द थिंग. लाईक कामली सगळ्या सिच्युएशन्स कशा हँडल करायच्या, हाऊ टू ट्रेन युअर माइंड किंवा हाऊ टू ट्रेन युअर बॉडी to handle a particular situation, whether in life, whether in academics, whether in college, was what yoga actually taught me. And that's how I made my way through stress, kiva I made my way through my college career kiva college activities also. ओके, म्हणजे इन द सेन्स हे तुझं फुल स्ट्रेसर्स कमी करवले तुझे योगाने. आणि देन मला हे पण म्हणायचं आहे की आपण हे तर नॉर्मल तू योगामुळे शिकलीस, पण अशी कुठल्या टेक्निक्स आहे की तू म्हणू शकतेस की त्याच्याने स्ट्रेस कमी होऊ शकतो, असे आहे का तुझ्याकडे?
फ्यू टेक्निक्स एकदम जे तू बोलू शकतेस. राईट. सो आताचं आयुष्य कसं बिझी आयुष्य आहे, धावतं आयुष्य आहे. कोण टाइम काढणार नाही की जाऊन मी योगा करू 1 तास किंवा मी अर्धा तास तरी काहीतरी आसना करू किंवा पॉस्चर्स करू. सो बेसिक टेक्निक्स जे आपण करू शकतो दॅट इज सकाळी उठल्या ब्रश झाल्यानंतर किंवा नाही झालं असेल तरी चालेल, सिट क्रॉस लेग पोझिशनमध्ये जे आपण मांडी घालून बसतो ते 2 क्रॉस लेग आपण बसतो ते ताट आपलं पॉस्चर ठेवायचं. ज्ञान मुद्रा ह्याला योगामध्ये म्हणतात. ठीक आहे, दिस इज ज्ञान मुद्रा दॅट वी कॉल इन योगा. तुमचं थंब आणि तुमचा पॉइंटर फिंगर जॉईन करून दिस इज द ज्ञान मुद्रा. यू सिट क्रॉस लेग अँड देन यू कीप इट ऑन युअर दिस थिंग. मांडीवरती तू ते ठेवणार आणि तू ओमचं चॅन्ट करणार. नाव ते ओम हे बेंबीच्या देठापर्यंत आलं पाहिजे. ओम इज डिवायडेड इंटू 3 वर्ड्स, अ ओ म. मचा मकार, दॅट इज द मेन मकार. यू स्टार्ट विथ अ, दॅट इज चॅन्टिंग ऑफ ओ शुड कम फ्रॉम हिअर अँड मचा मकार तुझा असा असला पाहिजे. सो त्या 3 पार्ट्समध्ये तू तो योगा चॅन्ट, ओम हा मंत्र चॅन्ट करणार फॉर अबाउट 10 times, विच विल हेल्प यू फॉर द एंटायर डे टू बी energized, टू रिमेन calm. सो दिस मंत्रा विल ऑल्सो ऑल तुझे जे 8 चक्रज आहेत जे बॉडीमधले आपण म्हणतो स्पिरिच्युअल आणि योगा लँग्वेजमध्ये, ते सगळे ॲक्टिवेट होतात या ओमच्या ह्याच्यामुळे. ठीक आहे, तुम्हाला ॲट द स्टार्ट 10 करता नाही येणार, पण तुम्ही ॲटलिस्ट 2 वेळा ट्राय करून बघा. त्याच्यानंतर 5 times करा, त्याच्यानंतर 10 times करा. दिस शुड बी युअर व्हेरी फर्स्ट प्रॅक्टिस इन द मॉर्निंग. असं कंपल्सरी आहे का की हे योगा जे प्रॅक्टिस आपण करतो ते सायलेंट वे मध्ये करायचं की आपण असंच डोळे बंद करून ॲटलिस्ट हे करू शकतो, म्हणजे ती टेक्निक आपण ट्रेनमध्ये यूज करू शकतो, असं काही आहे का तुझ्याकडे बेसिक त्या क्वेश्चन? सो ट्रेनमध्ये इफ यू आर ट्रॅव्हलिंग द ट्रेन, सकाळी खूप घाई असते, आपण ट्रेनमध्ये निघतोय, यू कॅन प्रॅक्टिस अनुलोम विलोम इन द ट्रेन विच इज द बेस्ट एक्सरसाइज. ठीक आहे, लोक असतील आजूबाजूला बट यू इन्स्पायर अदर पीपल ऑल्सो. हाऊ डू यू डू अनुलोम विलोम इज टेक युअर हँड्स, close your right nostril, breathe from your left nostril, that is, then you close your left nostril, exhale from the right nostril, then you again inhale from the right nostril, close your right nostril, exhale from the left nostril. This is a basic practice. This is 1 round. You can do 5 rounds for the start, 10 rounds you can go on, 15 rounds. So your mind is absolutely calm when you're going for work. Your body is absolutely calm when you're going for work. There is more space to process things. When you're going, there is more space, there is more energy, there is more calmness to process things or to start the day. सो हे 2 प्रॅक्टिस मी म्हणेन. आणि एक प्रॅक्टिस जी मी सांगेन इज कपालभाती. वन ऑफ द ब्युटिफुल प्रॅक्टिस आणि वन ऑफ द प्रॅक्टिस दॅट विल गिव्ह यू. ह्याचे मेडिसिनल, सॉरी तुला इंटरप्ट करतो, पण ह्याची मेडिसिनल म्हणजे हेल्थ रिलेटेड पण आहे का योगा, जे तू कपालभाती आणि हे सगळं अनुलोम विलोम जे काय आहे ते तू बोललीस? Right. Anulom Vilom will help your oxygen levels to increase in the body. The pure air from the pure oxygen from the air will intake more. Usually आपला एकच nostril चालतो, but when you're doing Anulom Vilom, you are activating both the nostrils. So Anulom Vilomचा हा एक हे आहे. तुम्हाला मी ओम चॅन्टिंगचं सांगितलं. ओम चॅन्टिंग वेर यू स्पिरिच्युअली 8 चक्र तुमचे जागे होतात आणि तुमच्या बॉडीमध्ये ती एनर्जी फ्लो व्हायला सुरू होते. Secondly, thirdly, Kapalbhati that I was talking about is good for reducing the blood pressure in the body, reducing in the sense getting it at a normal, low BP nahi, getting it at a normal pressure. So Kapalbhati ची practice कशी, cross leg बसून you sit in a normal like a straight back posture. ज्ञान मुद्रा मध्ये परत तुम्ही बसणार. I will sit like that right now. ज्ञान मुद्रा मध्ये तुम्ही बसून तुमचं फास्ट ब्रीथिंग पर सेकंड 2 breaths झाले पाहिजे. दॅट इज So this is how Kapalbhati takes place. That will keep your blood levels, your oxygen levels and the blood pressure in your body at a normal rate. So this is also you can practice. So इकडे तुम्हाला जास्त टाइम पण डेडिकेट करावा लागत नाही, तुम्हाला 1-1 तास 2-2 तास बसत नाही. हे सिम्पल प्राणायाम टेक्निक्स आहे. ऑफकोर्स more benefits, more yoga is what we say. So pranayam techniques are something that you can do day to day life मध्ये छोटं मोठं फॉर एनहान्सिंग युअर बॉडी, फॉर कीपिंग युअर माइंड अ लिटल बिट काम. त्याच्यासाठी जास्त योगा करायचं असेल ऑफकोर्स वेल अँड गुड, यू कॅन सिट, डू द आसनास, डू द पॉस्चर्स, बट दीज आर द टेक्निक्स दॅट कॅन हेल्प यू ॲक्च्युली बेनिफिट यू. आणि तुम्हाला त्याच्यासाठी जास्त एक्स्ट्रा एफर्ट्स पण टाकायला नाही. बरोबर.
इज व्हॉट आय आता तू कधीपासून ओम चॅन्टिंग स्पिरिच्युअल, तर आपण मेन क्वेश्चन जिकडे स्पिरिच्युअलिटी बिगिन्स होते, म्हणजे तो योगाचाच पार्ट आहे, बरोबर मी बोलणार आहे पण थांबा जरा, तो योगाचाच पार्ट आहे, पण व्हॉट इज मेडिटेशन अँड योगा, डिफरंट आहे की सेम आहे? सो मेडिटेशन, सो एव्हरीबडी थिंक्स की मेडिटेशन इज अ पार्ट ऑफ योगा, म्हणजे योगा केला की मेडिटेशन झालं. नो, इट इज नॉट दॅट वे. मेडिटेशन इज ॲब्सोल्युटली ॲट अ हायर लेवल, अँड मेडिटेशन इज नॉट अन ॲक्ट. Meditation is a quality. Meditation is something that you have to develop inside yourself. When a person performing meditation is known as the meditative, काय म्हणतो आपण त्याला, a meditative quality is to be developed and imbibed within you. It's not an act that you do. You become a meditative person. It's not a quality that you have in you. ठीक है? So meditation is training your mind the way you want. Usually we are slaves of our mind. Whatever comes in our mind, like we cannot stop our thoughts, can we? No. And that is how we have stress. Arey, ha thought, arey, to thought, arey, this thought, arey, that thought. That is your mind controlling you, and that is what triggers your stress levels, triggers your anxiety, triggers your depression. That is what your mind does to you. ठीक है? And mostly we listen to our minds. Strategically in this world we need to strategically plan things, so we will listen to our mind. So we are slaves of our mind. आपण आपल्या माइंडचे slaves आहोत. And in meditation it's the ulta. The mind, we have to make it our slave, and this is the beauty of it, where we train the mind, where we go into a state where we are talking to the mind to calm down, to listen to you, to listen to the body, to listen to your inner voice. That is what is meditation, where we make the mind our slave. की no, I can't think in this manner, की नाही, I don't want so many thoughts, नाही, मला स्ट्रेस घ्यायचंच नाही आहे, मग ते कसलाही स्ट्रेस असू दे. ठीक है? So this is what meditation is. People actually confuse it with yoga, which is absolutely wrong. It is a different practice altogether. It is a part of yoga, but absolutely a different, काय म्हणतो, 8 folds मध्ये पण मी सांगितलं की मेडिटेशन हे असतंच त्याच्यामध्ये. काय म्हणतो आपण त्याला, ध्यान आपण जे म्हणतो ते असतंच. इट इज अ पार्ट ऑफ योगा, बट ॲब्सोल्युटली डिफरंट फ्रॉम योगा इज व्हॉट आय वॉन्ट टू से. ओके, म्हणजे आता आपण तर खूप ऐकलं आहोत आतापर्यंत मेडिटेशन, योगा, तर आपण जरासं थोडंसं स्टोरीजबद्दल हे करूया. तर दिव्या, तुझी कुठल्या अशा स्टोरीज आहे का की म्हणजे तुला असं कळलं आहे की योगामुळे अजून काय काय होऊ शकतं, स्ट्रेस पण कमी होऊ शकतो, तशा तुझ्याकडे आहे का कुठल्या स्टोरी? सो राईट, सो आपण माझ्याकडे अशा पर्सनल स्टोरी, पर्सनल एक्सपिरियन्स माझा एकच आहे ऑफकोर्स, तो मी सांगेनच टॉकिंग फोर्थ. बट देर आर 2-3 एक्सपिरियन्सेस जे सर आमच्याबरोबर शेअर करायचे, किंवा नॉर्मली पण सर आमच्याबरोबर बेनिफिट्स ऑफ योगा, किंवा इट वॉज नॉट अ सेशन की तुम्ही गेला तिथे मॅट घेऊन 1 तास योगा केला, फिनिश अँड कम बॅक होम. नो, इट वॉज मोर ऑफ एन इंटरॅक्टिव्ह सेशन. इट वॉज मोर ऑफ स्टोरी टेलिंग सेशन. इट वॉज मोर ऑफ एन इन्स्पिरेशन सेशन, वेर आम्हाला, आय रिमेंबर सर टेलिंग अस दिस वन स्टोरी अबाउट अ मॅन, ही वॉज अ पोलीस ऑफिसर. पोलीस ऑफिसर लाईफ, यू नो हाऊ स्ट्रेसफुल इट इज, आणि स्ट्रेस अगेन अट्रॅक्टिंग ऑल द आजार जे काय जे असतात ते, राईट. सो त्याच्यामध्ये सरांकडे तो माणूस आला आणि सरांना सांगितलं की मैं बहुत स्ट्रेस में हूँ, मतलब मैं पुलिस में हूँ और मैं स्ट्रेस कैसे कम करूँ, इसका कुछ मेरे को आप टेक्निक बताओ, या इसका कुछ, तो बिकॉज मैं ऑलरेडी मेडिसिन लेता हूँ. त्याला होता हाय BP. हिज BP यूज टू नेवर बी नॉर्मल, नेहमी हाय असायचा. सो सरनी त्याला सांगितलं, प्राणायाम तू सुरू कर, चॅन्टिंग ऑफ ओम सुरू कर, आणि हे 1-2 पॉस्चर्स आहे, दिवसातून तुला वेळ मिळाला तर हे कर, पण चॅन्टिंग आणि प्राणायाम हे तर तू नित्यनेमाने सकाळी आणि रात्री झोपायच्या अगोदर कर. सो हे त्यांनी नित्यनेमाने सकाळ आणि संध्याकाळी प्रॅक्टिस केलं, किंवा जेव्हा त्याला वेळ मिळाला तेव्हा त्यांनी प्रॅक्टिस केलं, आणि प्रॉपरली प्रॅक्टिस केलं. आपण म्हणतो की इझी असतं, काही नाही, जर तू प्रॉपरली ते फॉलो करून प्रॉपरली ते स्टेप्स प्रॅक्टिस केले, दॅट इज वेन यू आर गोइंग टू गेट बेनिफिट ऑफ इट. इफ यू आर नॉट गोइंग टू प्रॅक्टिस इट प्रॉपरली, किंवा तुम्ही ती प्रॅक्टिस बरोबर केली नाही, किंवा डिस्कंटिन्यू केली, तर देन टू कॅन एक्सपेक्ट बेनिफिट. किंवा आपण म्हणतो की योगा इज ॲब्सोल्युटली अ स्लो प्रोसेस. वाय इज इट स्लो? प्रॅक्टिस मेकिंग अ मॅन परफेक्ट. म्हणजे असं पण म्हणतात की योगा रूट्स मधून काढून टाकतो, रूट्स पासून एलिमिनेट करायला मदत करतो, राईट. सो हा माणूस गेला, त्याने प्राणायाम प्रॅक्टिस केलं, त्याचं ओम चॅन्टिंग प्रॅक्टिस केलं, आणि थोडेफार जे एक्सरसाइजेस सांगितले ते प्रॅक्टिस केले. तो माणूस, तुम्ही सांगू शकतात का एक एक्सरसाइज तुम्हाला माहिती असेल तर? सो बेसिकली एक्सरसाइजमध्ये जो त्यांनी आसना, जो सरांनी सांगितलेला त्याला,
तो होता एक ट्री पोज जे आपण म्हणतो, दॅट इज क्रॉस लेग बसून सिट स्ट्रेट. सो अँड देन यू गो स्ट्रेच अँड यू फुली स्ट्रेच. सो वॉट हॅपन्स विथ दिस इज, आणि तुमचे this will remain like that, is the palms will remain closed, and then again you will take it down. What happens here is your shoulders open, your lungs open up, your joints open up. This is for the body, for the well maintenance of the body. आणि तुमचं जे ब्रीदिंगसाठी किंवा इंटरनलसाठी जे आहे ते प्राणायाम आणि मी तुम्हाला जे सांगितलं होतं ते. सो दिस विल हेल्प द बॉडी ऑल्सो. हे तर मी बसून सुद्धा करते. सो सिटिंग ऑल्सो यू कॅन डू इट इवन इफ यू आर ॲट अ जॉब. सो त्या माणसाने सगळे प्रॅक्टिसेस केले. आफ्टर 5 months ही कम्स टू सर अँड ही इज लाईक की माझा बीपी ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. म्हणजे त्याला म्हणजे तो मेडिकेशन्सवर पण होता, पण योगाने त्याला हेल्प केलं. Absolutely. पण की आपल्याला तू बोलली जसं ते पोलीस Absolutely. ऑफिसर होते, Absolutely. त्यांना खूप स्ट्रेस, म्हणजे त्यांना पण स्ट्रेस असेल ना, बट ऑब्वियस. राईट. तर त्यांनी या विथ द हेल्प ऑफ युअर सर त्यांनी खूप प्रॅक्टिस करून ते एलिमिनेट केलं. आणि राईट. देन ही सेड की आता मला तेवढे मेडिसिन्स घ्यायची गरज नाही आहे. एक गोळी घेतली तरी आय एम ॲब्सोल्युटली फाईन, आय ॲब्सोल्युटली ओके अबाउट इट. सो दिस इज हाऊ इट हेल्प्स अँड इट रिअली हेल्प्स. आता आपण स्ट्रेसबद्दल बोलतोय, बट देर आर अदर थिंग्स ऑल्सो. जेव्हा म्हणतो आपण हार्ट अटॅक म्हणा किंवा डायबिटीज म्हणा, हे सिम्पल आणि स्मॉल प्रॅक्टिसेस जर आपण रोज फॉलो केले, किंवा व्हेरिकोस वेनसाठी आपण जे नॉर्मल प्रॅक्टिस आहे, जे आपण टोज वरती खाली आपण एका साईडला उभं राहून सुद्धा मॉर्निंगमध्ये जर आपण ते टोज वरती खाली आपण जर ते प्रॅक्टिस केलं, देन युअर व्हेरिकोस वेन्स ऑल्सो हॅज अ सोल्युशन. ऑफकोर्स त्याला प्रॉपर प्रॅक्टिस लागते. मी असंच काहीही बोलणार नाही किंवा काही सजेस्ट नाही करणार, पण आय एम गिव्हिंग जस्ट अन एक्झाम्पल की ह्या प्रॅक्टिसेसनी पण तुमचं हे जे साईड लाईन्स, जे साईड आजार जे आपण म्हणतोय, ऑफकोर्स आपला टॉपिक आहे स्ट्रेस मॅनेजमेंट आहे, सो आपला फोकस तो असणार आहे, बट दीज थिंग्स कॅन ऑल्सो बी क्युअर. सो इट वर्क्स लाईक मॅजिक, जस्ट दॅट प्रॅक्टिस अँड प्रीच, दॅट इज वॉट वी से. अँड a lot of patience, little bit म्हणता येणार, a lot of patience, because now being so fast everybody सगळ्यांना रिझल्टची असते की रिझल्ट कधी मिळणार. नाही, असं नसतं. इट्स लाईक द प्रॅक्टिस दॅट यू नो मेक्स यू इन टू दॅट फ्लो. मी स्वतः 6 years योगा करते अँड दॅट इज हाऊ आय हॅव बीन व्हेरी इन्क्लाइंड टुवर्ड्स योगा. मला स्वतःला PCOS होता, जो मी योगामुळे ओव्हरकम केला. तू बोललेलीस की मी तुझा टॉपिक, तर तिचा तोच टॉपिक होता. माझा पर्सनल एक्सपिरियन्स जो मी तुम्हाला सांगणार होती इज PCOS, वेअर आय वॉज ॲब्सोल्युटली हेफ्टी व्हेन आय वॉज बॅक देन इन स्कूल. आणि गोळ्यांशिवाय मला मेन्स्ट्रुएशन व्हायचंच नाही. सो इट वॉज ऑलवेज मेडिसिन्स अँड मी अँड मेडिसिन्स, दॅट्स इट. बट स्लोली सायमल्टेनियसली मी हा विचार केला नाही की अरे आता होईल. नाही, आय प्रॅक्टिस्ड अँड लाईक मॅजिक वन डे इट वॉज ॲब्सोल्युटली नॉर्मल. without any medicines, I was having my regular monthly cycle still now, touch wood. I'm absolutely grateful for it. आता थोडंसं कठीण होतं because I am also an advocate. So म्हणजे बघा ती पण ॲडव्होकेट आहे. सो शी इज व्हेरी बिझी इन अ डे टू डे लाईफ. पहिलाच म्हणजे तिचा जॉब वर्किंग कोर्ट सेशन्समध्ये जाते. सो मला असं म्हणायचं आहे की आता पण तू योगा करतेस बरोबर, मग ते तुला असं वाटतं की तू ज्या पोझिशनवर आहे, म्हणजे तू कोर्ट्समध्ये जाते, पण जर टाईम नाही मिळत असेल तर ॲटलिस्ट तू कुठल्या तरी दिवशी तरी तो योगा करून तुझं स्ट्रेस कमी करू शकतेस. येस. सो ॲज अन ॲडव्होकेट, स्ट्रेसफुल लाईफ, केसेस, सगळ्याचं टेन्शन असतं. बट दिस डुईंग योगा किंवा गिविंग टाईम टू योगा हेल्प्स मी मोर टू फोकस ऑन माय सेल्फ, to give time to myself and to think about my well-being. So it's about if your body is not good, I don't think so की तुम्ही दुसरं काही करू शकणार आहे लाईफमध्ये. सो तो टाईम डेडिकेशन काढून ठेवणं बाजूला आणि ते प्रॅक्टिस करणं इज वॉट आय ट्राय टू इम्बाईब. म्हणजे जर मंडे टू फ्रायडे होत नसेल तर ॲटलीस्ट आठवड्यातून 2 दिवस किंवा ॲटलीस्ट आठवड्यातून 3 दिवस किंवा ॲटलीस्ट 15 to 20 minutes ऑफ समथिंग that will make the body feel alive किंवा make me feel की अरे हां, I am calm, I am fine. So this is how I practice yoga किंवा this is my journey with yoga. सो आता एक इंटरेस्टिंग क्वेश्चन की आपण सगळ्यांना विचारतो फेवरेट काय आहे. व्हॉट इज युअर फेवरेट अबाउट योगा? योगा इटसेल्फ इज फेवरेट फॉर मी. असं मी काय असं बायफर्केशन करून सांगणार नाही की अरे दिस इज फेवरेट, दॅट इज फेवरेट, असं नाही. एव्हरी पार्ट ऑफ इट इज ॲब्सोल्युटली फेवरेट फॉर मी. बट द आसनास दॅट आय डू किंवा द पॉस्चर्स दॅट आय डू इज वॉट आय फील मेक्स मी फील मोर लाईव्हली.
So I am focusing on my body, I am focusing on my stretches, the arm stretch, the leg stretch. I am focusing on myself. Ki, "Arey, this is how I'm supposed to do it." The perfection, that is the thing that I'm more inclined towards. Ki the asanas. Kiva, after that, the chanting of Om that I love doing. So that is these two practices, that the chanting आणि asanas. These are the two practices that like keep me going असं मी म्हणू शकते, किंवा keep me away from stress, किंवा gives me energy for the entire day. की दिव्या, आता लास्ट अँड लीस्ट क्वेश्चन आता आपण या पॉडकास्ट आता बोलणारच आहोत. सो मी पण हे काढलं काय आता बघते की पुढे योगा मला कसं हेल्प करेल, कारण की मी या जर्नीला ते इंट्रोड्यूस नाही, तर तुम्हाला थोडे गायडन्स देऊ शकते की योगा आणि मी स्ट्रेस माझा कसा मॅनेज करू. म्हणजे मी कॉलेज स्टुडंट आहे, जसं तू तुझ्या स्कूल लाईफमधून कॉलेज लाईफमध्ये गेलीस आणि तुझा स्ट्रेस तुझा योगाचा एक्सपिरियन्सने खूप काय काय कमी झाला आणि यू आर नाव लाईक तुझी गाडी एकदम स्टेबल झाली. सो मला तू थोडं पॉईंट्स दे की काय योगा मला हेल्प करू शकतं. जसं ऑलरेडी खूप काही पॉईंट्स आपण क्लिअर केले आहोत, पण तू अजून मला थोडे 2-3 पॉईंट्स देशील तर मी पण माझा जे नवीन योगा इंट्रोडक्शनसाठी माझा योगा जे मी इम्प्लिमेंट करणार आहे माझ्या लाईफसाठी, तर ते तुम्हाला सांगशील का प्लीज? Absolutely. So what I suggest is, now the youth is running behind gyms. That's a very good question that you asked me, and I'm very glad कि this is coming from you after this conversation. कारण की people are running behind gyms, cult fitness आणि aerobics, zumba and all of that. But ह्याच्या पाठी धावताना there is something that they are leaving behind, that is a beautiful practice of yoga, which is a need of the hour मी म्हणता येणार. It is not that our country is the only practicing country. There are other countries who practice it at a very large level. Of course, आपले ऋषीज आपले ऋग्वेदामध्ये पण लिहून ठेवलेलं आहे. अजूनही ते हेल्दी, म्हणजे आपले इंडियन्स एन्शियंट टायमाला पण हेल्दी होते, काय डिझीज नव्हते. इवन तुम्हाला एक मी ॲड ऑन पॉईंट करू शकतो की हे आपलं फिजिओथेरपीला पण योगा वापरतात. ॲब्सोल्युटली, येस. फिजिओथेरपीला पण योगा यूज करतात आणि त्याच्यानी त्यांना हील करतात. सो विदाउट मेडिसिन्स, लाईक ऑफकोर्स मेडिसिन्स अलॉंग विथ फिजिओ, बट मोर ओव्हर फिजिओ आणि योगामुळे हिलिंग प्रोसेस जी होते ती फास्टर होते. सो त्याच्यामध्ये पण टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स ते लोक आता योगा इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न करतात आहे. देर आर फॉरेन पीपल कमिंग अँड स्टडिंग योगा युअर, बिकॉज इट इज लाईक द बेस रूट हॅज बीन स्टार्टेड फ्रॉम युअर. सो त्यामुळे इट इज गुड दॅट यू वॉन्ट टू लर्न इट. सो मी हे सजेस्ट करीन की क्लासेस तर बट नाव तू कॉलेजमध्ये आहेस, कॉलेजची धावपळ असते, सकाळ टू संध्याकाळ कॉलेज असतं, बट आय बिलीव्ह की थोडासा वेळ तू योगाला दिला पाहिजे. यूट्यूब व्हिडिओज वर्क, फॉलो अ पर्टिक्युलर चॅनल और फॉलो अ पर्टिक्युलर पर्सन हू इज डुईंग योगा. आता इंस्टाग्राम तर ऑफकोर्स वी कीप युझिंग, देर आर इंस्टाग्राम शॉर्ट व्हिडिओज, यूट्यूब शॉर्ट व्हिडिओज. हे मी सजेस्ट करेन, बिकॉज क्लासेस एवढा टाईम तर तुम्ही डेडिकेट करू शकत नाही, बट एटलीस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, किंवा रील्स किंवा इंस्टाग्रामवरती जे माणसं योगा शिकवतात, कम्युनिटी चॅनल जे आपण म्हणतो इंस्टाग्रामवरती जे असतं ते तुम्ही फॉलो करू शकतात. आणि बेसिक ती प्रॅक्टिस, सपोज एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बेसिक प्रॅक्टिस दाखवलेल्या आहे, ती प्रॅक्टिस तुम्ही 1 month 2 month करा. यू नो द बेसिक्स ऑफ इट देअर. किंवा ती प्रॅक्टिस तुम्ही केल्यानंतर 2-3 months तुम्हाला काय बेनिफिट आहे, किंवा तुम्ही कुठल्या पर्पजसाठी योगा करतात आहे. सपोज स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी करतात आहे, तर यूट्यूब गुगल इज मेकिंग एव्हरीथिंग व्हेरी इझी आजकाल. सो ऑफकोर्स ऑथराइज्ड यूट्यूब चॅनल्स, जे ऑथराइज्ड योगा जे ट्रेनर्स असतात ते पण आजकाल व्हिडिओज वगैरे टाकतात. त्यांच्याकडून जर तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी किंवा त्यांच्याकडून तुम्ही काही टेक्निक जर शिकल्यात आणि ते डे टू डे लाईफमध्ये किंवा डे टू डे बेसिसवरती जर प्रॅक्टिस केलात, सो आय फील यू आर गुड इन टू इट करके. बट इफ यू ॲक्च्युअली वॉन्ट टू गो इन टू इट, देन आय विल सजेस्ट टू गो फॉर क्लासेस, बिकॉज क्लासेस इज द बेस्ट प्रॅक्टिस. आणि आपल्याला समोरासमोर पण करता येईल. एक्झॅक्टली समोरासमोर पण करता येईल आणि समोरासमोर इंटरॅक्टिव्ह ते बनवता येईल सेशन. तुम्हाला कळेल की तुम्ही कुठे चुकतात आहे आणि तुम्ही किती त्याच्यामधून एम्बाईब करू शकतात. सो दिस इज हाव आय फील की यू शुड गो फॉरवर्ड. हो, सो थँक्यू दिव्या. आज आमचा पॉडकास्ट योगा अँड स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल होतं. आम्ही खूप पॉईंट्स पण क्लिअर केले आहोत. आय थिंक सो आपण पण क्लिअर केलं. अँड बेसिक थिंग्स म्हणजे योगासनास खूप सारे आहेत, म्हणजे पर्टिक्युलरली या पॉडकास्टमध्ये सगळ्या आसनास तर आम्ही तर डिस्कस नाही करू शकत. सो बेसिक काय काय होतं ते तर आम्ही पॉईंट्स क्लिअर केलेत आहोत.
पण जर तुम्हाला इंटरेस्ट पुढे असेल योगासाठी तर तुम्ही वेगवेगळी आसनाचे यूट्यूब व्हिडिओज चॅनल्सवर बघू शकतात आणि करू शकतात. इवन तुम्ही क्लासेस पण जॉईन करू शकता, जसं मी पण करणार आहे. जसं आता एवढा इंटरेस्टिंग टॉपिकमुळे योगा आम्ही हे एवढं केलं. So Divya, thank you Divya for joining me with my session of yoga. म्हणजे तुझे स्पीकिंग म्हणजे तू जे बोललीस ते खूप मस्त छान बोललीस. थँक्यू And I would like थँक्यू to फॉर thank हॅव्हिंग you. मी. Yes, yes, thank you.